मित्रांनो, आज आपण अशा एकाच जागाबद्दल बोलणार आहोत जिथे तुम्हाला श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवून भिकारी बनवलं जातं. क्रेडिट कार्डचं ते भयानक गुपित जे बँक तुम्हाला कधीच सांगणार नाही. पण पुढे जाण्याआधी जर तुम्हाला असं वाटत असेल की सामान्य माणसाने या कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडायला हवं, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचं एक लाईक हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचवेल ज्यांना आज आपली खरोखर गरज आहे. चला तर मग उघडूया क्रेडिट कार्डच्या या भयानक जगाचं गुपित. मित्रांनो, सुरुवात होते एका कॉलरपासून. तो म्हणतो, सर तुम्हाला फ्री क्रेडिट कार्ड मिळते, नो जॉईनिंग फी. आपल्याला वाटतं काय हरकत आहे, आणीबाणीच्या वेळी कामाला येईल. पण इथेच तर पहिली चूक होते. कंपन्या तुम्हाला फ्री काहीच देत नाही, ते तुम्हाला खर्च करण्याची सवय विकतात. जेव्हा तुम्ही रोख पैसे देतात तेव्हा तुम्हाला खर्च होताना जाणवतो, पण कार्ड स्वाईप करताना तुमच्या मेंदूला कोणतीही वेदना होत नाही. हे सायन्स आहे. कंपन्या तुमच्या मेंदूशी खेळतात जेणेकरून तुम्ही तुमच्या बजेटच्या बाहेर जाऊन खर्च कराल. आता येतो सस्पेन्सचा खरा टप्पा. समजा तुम्ही 50,000 रुपयाची शॉपिंग केली, बिल आलं आणि तुम्ही पाहिलं मिनिमम अमाऊंट ड्यू 2,500 रुपये आहे. तुम्हाला वाटतं, अरे वा, फक्त 2,500 रुपये भरले की झालं. पण मित्रांनो, हाच तो ब्लॅक होल आहे. उरलेल्या 47,500 रुपयावर बँक दर महिन्याला 3.5% व्याज लावते. वर्षाला किती? जवळजवळ 42%. जगात अशी कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही जी तुम्हाला 42% परतावा देते, पण बँक तुमच्याकडून तो वसूल करते. तुम्ही मिनिमम भरत राहिला तर ते 50,000चं कर्ज फेडायला तुम्हाला 20 वर्ष लागतील. तोपर्यंत तुम्ही त्या वस्तूच्या किमतीपेक्षा 5 पट जास्त पैसे भरलेले असतील. पण सस्पेन्स येथे संपत नाही. गरिबी ते तेव्हा सुरू होते जेव्हा तुमचं रोलिंग थांबतं. एका कार्डचं बिल भरण्यासाठी तुम्ही दुसरं कार्ड काढता, मग तिसरं. हळूहळू तुम्ही कर्जाच्या अशा जाळ्यात अडकता जिथे तुमची पूर्ण सॅलरी फक्त व्याज भरण्यात जाते. घर खर्चासाठी पुन्हा कर्ज घ्यावं लागतं. बँकेचे रिकव्हरी कॉल्स, सिबिल स्कोअरची भीती आणि समाजातील प्रतिष्ठा जाण्याची भीती हे तुम्हाला मानसिक भिकारी बनवतं. अनेकदा लोक या दडपणाखाली येऊन टोकाचं पाऊल उचलतात. विचार करा, एका प्लास्टिकच्या कार्डची एवढी ताकद की तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. तर यातून वाचायचं कसं? उपाय सोपा आहे पण कडू आहे. 1. कार्ड वापरणं थांबवा. 2. मिनिममच्या नादात पडू नका, पूर्ण बिल भरा. 3. जर कर्जात असाल तर तुमची मालमत्ता विकून का होईना, पण आधी हे 42% व्याजाचे कर्ज संपवा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता त्या दिवशी तुम्ही तुमच्या भविष्यातल्या कमाईवर डल्ला मारता. आजची मजा उद्याची सजा बनू शकते. तुमच्या खिशातलं कार्ड आता बाहेर काढा आणि स्वतःला विचारा, हे कार्ड तुम्हाला सुख देतंय की तुमचं स्वातंत्र्य हिरावून देतंय? ठरवायची वेळ आत्ता आली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा एकच उद्देश होता, तुम्हाला कर्जाच्या त्या अंधाऱ्या खाईतून बाहेर काढणं जिथे फक्त दुःख आणि तणाव आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुमचं क्रेडिट कार्डचा अनुभव कसा आहे, किंवा तुम्हालाही बँकेकडून असे त्रासदायक कॉल्स येतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच डोळे उघडणाऱ्या माहितीसाठी आपल्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, सावध राहा, सुरक्षित राहा.